नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता ऑफिसला जायचं आहे मला. तरी बघा, गायत्री तर टिफिन वगैरे बनवते, म्हणजे चपात्या वगैरे बनवल्यात. आणि इकडे आपले सोयाबीनची भाजी तुम्हाला सोयाबीनची भाजी दाखवतो. गरम आहे गायत्री. एवढं इथं मस्त सोयाबीन बनवलेत मसालेदार. मित्रांनो, 2 दिवसापासून बराच इथं ना मुंबईमध्ये पाऊस चालू आहे मित्रांनो. कारण की काल पण व्हिडिओ बनवणार होतो मी, पण एवढा पाऊस चालू होता, म्हटलं मोबाईल पूर्ण भिजला असता म्हटलं. त्याच्यामध्ये गायत्री वगैरे परत फोन करत होती, कुठे पोहोचले काय नाही. त्याच्यासाठी मोबाईल मी काढलाच नाही, बॅगेतच ठेवून दिला मोबाईल. म्हटलं जाऊ द्या, थांबा तुम्हाला वातावरण दाखवतो. हे बघा, त्रिशूत आजू इकडे झोपली जी, हे बघा जोडीमध्ये झोपली कार्टून. हे बघा, पावसाचं वातावरण दाखवतो मित्रांनो. म्हणजे 2 दिवसापासून पाऊस चालूच आहे. हे मस्त झाडं वगैरे मस्त झाले, हिरवीगार झाडं मस्त झालेत ना गायत्री. ते पावसाचं पाणी लागतं ना, तेव्हा मस्त हिरवगार होतात ती. आमची चाड दाखवतो तुम्हाला. ही इकडे गॅलरी आहे, इकडे गॅलरी. तुम्ही तर बरेच व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत मित्रांनो. चला तर आज सकाळी सकाळी म्हणजे 6:30 वाजलेत मित्रांनो. स्वतःसाठी पण कधीतरी जगून घ्यायचं, बरोबर की नाही मित्रांनो. आपण तर धावपळ करतच राहतो, काय नुसतं ते ऑफिसमध्ये बॉसचं टेन्शन, तेच आपलं घरी यायचं, तेच आपलं ट्रॅव्हलिंगचं किचकिच चालू असतं डोक्यामध्ये. कधी कधी वाटतं ना मित्रांनो, आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून गेलोय आजकाल. म्हणजे नुसता पैसा पैसा, लोकांची लाईफस्टाईल बघत राहतोय फक्त, बस. हां, त्याने बंगला घेतला, मग आपल्याला पण घ्यायचाच आहे. अरे पण त्याला घेऊ दे ना, त्याने बंगला घेतलाय तर घेतलाय, तो कसा घेतलाय, आपण पण घेऊ, पुढे घेऊ ना, आपण चांगल्या मार्गाने घेऊ. 2 नंबरच्या मार्गाने अजिबात नाही मित्रांनो, कमवायचं अजिबात नाही 2 मार्गाने. जगायचं आहे ना तर एकदम पद्धतशीर जगा मित्रांनो. कारण की बरेच जण ना, लोक ना, आज एवढं पैशांच्या नांदी लागले आणि दुसऱ्यांची लाईफस्टाईल बघून असे जगतायत ना मित्रांनो, स्वतः आयुष्य जगायचंच विसरून गेलेत. म्हणून दुसऱ्यांच्या नांदी काय लागू नका. बघा, प्रत्येकांना आयुष्य दिले, प्रत्येकांना स्वातंत्र्य दिले जगण्यासाठी. एकदम मनसोक्तपणे जगा मित्रांनो. काहीच कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. बघा, कोणीच टायमावरती कुणीच काम पडत नाही मित्रांनो. सिरियसली सांगतो, तुम्ही एका टायमाला ना रस्त्यावरती झोपा, पण कुठल्या नातेवाईकाच्या घरी अजिबात जाऊ नका मित्रांनो. कुठलेच नातेवाईक काहीच कामाचे राहिले नाही आजकालचे नातेवाईक. त्या टायमालाच बरे होते आपले आजी आजोबा होते ना, त्या टायमाला एकत्र कुटुंब पद्धत होती, तर खूप चांगलं होतं मित्रांनो. आजकाल बघा ना, आपला स्वतःचा मामा राहिला, तो सुद्धा आपल्याला फोन करत नाही. खरोखर सांगा, तुमच्या मामा तुम्हाला कधी फोन करून विचारता का, काय बाचा, काय चाललंय, काय नाही, कधी कुठे आहेस तू, काय कधी विचारतो का मामा? काहीच नाही ना. आता नातेवाईक म्हणजे राहिलेतच नाही. डायरेक्ट जे प्रेम आपुलकी होती ना, ती आधीसारखी ती अजिबात राहिली नाही. आज मुंबईसारख्या सिटीमध्ये बरेच पोरं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, इथं जॉब करतायत, स्ट्रगल करतायत, पण तरी एक सुद्धा नातेवाईक त्यांना फोन करून विचारणार नाही, काय बाळा कसं चाललंय, काय मदत लागली तर सांग, असं कुणीच विचारत नाही मित्रांनो. म्हणून जे काय आहेत ना, ते आपले आईवडील आहेत, आपला परिवार आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांना तुम्ही 10 वेळा फोन करा मित्रांनो. पण या बाकी नातेवाईकांचं सोडून द्या, जाऊ द्या, तो भाग वेगळा झाला. पण स्वतःसाठी कधीतरी जगून घ्या मित्रांनो. कारण की आपण भरपूर म्हणजे स्ट्रगल करतोय, सगळं करतोय. कधी मनसोक्तपणे कुठेतरी फिरायला जा. फिरायला म्हणजे मी दुबई, अमेरिका नाही सांगत मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बरेच स्थळ आहेत असे फिरण्यासारखे, तिथे तुम्ही फिरू शकतात मित्रांनो. म्हणून स्वतः एकटे कुठेतरी घराबाहेर पडा आणि फिरा, मनसोक्त जगा मित्रांनो. कारण की बघा, आज आपण सकाळी उठलोय ते खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोकं सकाळी नाही उठत मित्रांनो. काही लोकांचं आयुष्य तेवढंच असतं. म्हणून आपण सकाळी उठतो ना, देवाला तेवढं खूप आभार माना आणि पुढचं जीवन जगा. जास्त काही आयुष्यामध्ये टेन्शन घेऊ नका. बघा, ज्या घडणाऱ्या गोष्टी त्या होणारच आहेत आणि जे लिहून ठेवलंय ते होणार आहे मित्रांनो. जेवढं आपल्याला या धर्तीवरती दाना-पाणी आहे, तेवढंच राहायचं आहे आपल्याला. ज्या दिवशी दाना-पाणी संपला, त्या दिवशी आपला त्या बुकमधला तो कागद पण फाडला जाईल मित्रांनो. म्हणूनच जगून घ्या. आज आज खाणार तर उद्याचा भरोसा नाही, उद्या खाणार तर परवाचा भरोसा नाही मित्रांनो. एकमेकांना समजून घ्या. बायको पोरं असतील त्यांना समजून घ्या मित्रांनो. परत काही भांडणी-बिंडणी असतील घरामध्ये, ते घरामध्येच मिटवा मित्रांनो. काय अजिबात नको घराच्या बाहेर. कारण की लोकं नुसते हसतात, बाकी काही नाही. चला जाऊ द्या. बोलायचं तर भरपूर आहे आपल्याला. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल गायत्री, काय तुझं काम करते, मी आपलं नुसतं चालू देतोय. पण जे काय ते सत्य परिस्थिती सांगतो मित्रांनो. मी काय म्हणजे बघा, आता प्रत्येकाचे विचार आहेत, की ते आत्मसात करायचं काही नाही. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.